नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. सकाळ सकाळी संतूकडे आलो आहे. माझी थोडी डॉक्युमेंट होती. हे बघा सम्याचं 60 व्ह्यू कसं दिसायला बघा. शेवट डॉक्युमेंटरी सगळी घेतल्या. आज जाणार आहे घराकडं. सम्या कुठे फिरायला लागले. नाश्ता वगैरे आंघोळ पाणी सगळं आवरलं. आता चाललोय आरकीच्या प्लॉटला औषध मारायचं आहे. धक्का स्टार्ट करायचं तर ताप वाजतो इथनं, कारण वरंगडी लावले ट्रॅक्टर. इथं कोण नसलं तरी बी एकटा वास आहे मी. आता आयडिया देतो बघा कसं चालू करायचं. असं हाय गिअर टाकायचं, थर्ड टाकायचं, क्लच सोडून जरा हे करायचं, मग ट्रॅक्टर ऑटोमॅटिक पुढे जाते जरा कसं ना. हां, आता उरलेलं ढकलायचं. काकाने मला असं सांगितलं की टाकी इथं भर आणि घेऊन ये. तोपर्यंत काका औषध घेऊन येतात प्लॉटपाशी डायरेक्ट. मग खालनं टाकी धुतल्या आणि पाणी भरायला चालू केलंय. भरणार आणि जाणार आरके प्लॉट. की बरबाद मित्रांनो, पाणी संपलं. आज चाललो आरके पाशी टाकीला भरणार आहे. टाकीला बघ पाणी फुल प्रेशर मध्ये लगेचच भरतंय. काका असं एका सेकंदात आला आणि दुसऱ्या सेकंदात औषध करून गेलं बघा. ही चिल्टेड कॅल्शियम काकाने एकदम गाठलेली. थोडासा गट्टा राहिला, विरगळण झालाय. त्याला चुराक करून करून विरगळतो, सुट्टी देत नाही. प्लॉट तर औषध मारून झालाय. आता 4 दोरीसाठी पण इथूनच पाणी भरून आलोय. त्या टाकीचं सारखून पाणी चालू केलंय, पण इथे जरा फास्ट भरते नंतर मारलो. तुला वाटतं का नाही मी पाठी काढायला जाऊन ट्रॅक्टर बंद गेलो. पाताने ढकलायचं ट्रॅक्टर बंद औषध केलं चालू केलं काय अर्जुन आणि चालू पण केलं औषध मारला. मित्रांनो झालं बघा औषध मारून. ट्रॅक्टर लावली वरंगळीला. आता पुढचं नियोजन काय ते काका आल्यावरच कळणार. तोपर्यंत रेस्ट. मित्रांनो दिवस निवांत चालला होता, तोपर्यंत रोटर मारायला ट्रॅक्टर आलं. गोंदाबाई सुट्टी देत नाही. ऊन असू दे, पाऊस असू दे, वारा असू दे, काय असेल ते असू दे, काम झालं पाहिजे. विषय संपला. गेलं माघारी, कारण डबल जर रोटर मारलं तरी पण त्यातलं काय कुट्टी होईन झालं. तिथं थोडकं मारून बघितलं आम्ही रोटर. आता त्यात पलटी मारायचं ठरलंय. गोंदूभाया पलटी सोडून आणायला गेलाय. गोंदाभाया रोटर सोडून पलटी घेऊन आलाय. माती आपली इकडे बागाकडे 4 दोरीकडे पाडायची आहे म्हणताना एक फाळ तिकडे पाडला आणि आता उरल्याला इकडे पाडायला लागलाय. मित्रांनो सूर्यदेवता एवढं प्रसन्न आहेत आपल्यावर की त्यांची कृपा कमीच करणार. गोंदाभाया बी काय ऐकत नाही. कुठं तर पलटीत लय जमा लागायला लागली. सारखं जाम लागले पलटी. मित्रांनो खालची पट्टी तर झाली बघा पलटी मारून. आता राहिलेली वरची पट्टी मारायला लागली रस्त्याच्या वरची. गेला की हो खालचं तर मारले आणि वरचं पण आता थोडकं राहिले. पण वाजत 5:30 वाजले, 6 वाजत झालेत. तर पट्टा पाडून गेलो बघा. शेवटला काका आलती. काकांची गाडी राहिली वर, आम्ही आलतो खाली. आता ती गाडी घेणार आहे आणि खाली जाणार आहे.
काका येताना जर हत्ती घास घेऊन येणार आहेत. गाडी त्यांना तिथंच लावल्या. तर मी चाललो घराकडे. चार दोरीत गव्हातले गोले. मित्रांनो आता विषय असा, एक 2-3 दिवस झालं खोकला मला झोपून दिन झालाय. म्हणजे रात्री असं झोपलं की खोकला येतो, खोकला येतोय. त्यासाठी दवाखान्यात दाखवायला चाललोय. हेलिकॉप्टर घेऊन चाललोय संतू त्यांच्याकडनं. संतूला काय विचार नाही घरात आहे कुठं आहे. घरात असतो तर त्याला घेऊन जायचं. घेतलं बघा संतूला. आज चाललोय डायरेक्ट दवाखान्यात. संत्याला ताप आला काय? दवाखाना बघून आलाय नाही आला. आलाशी वाघाला ताप येत नाही लवकर. तू बघायस काय? नाही हा? ताप येत नाही म्हटल्यावर वाघाच समजायला पाहिजे स्वतःला. हॅलो गाईज, एक इंजेक्शन दिल्यात निबार येतं. शिव हसून दमला. वा काय इंजेक्शनला भेटतोय रे पट्ट्या. हात का धरून बसलाय. जरा गोळ्या आलाय. बाकी मग आता गोळ्या देणार त्यांनी. झालं बघा दवाखान्यात दाखवलंय. आज चाललोय घराकडं. इंजेक्शन दिली तर हातात हात दुखायला राहू निबार. गोळा यायला लागला हातात एका जागेला. येऊ बघा इंजेक्शन मुळे हसायला माझ्यावर येऊ. मी तर म्हणता होतास की आता इंजेक्शन काय की द्या मला काय होत नाही. आता हात दुखायला गोळा यायला साधारण गोळा यायला. मित्रांनो आली बघा संतूच्या घरापाशी. आता संतूला इथे सोडणार नाही, मी जाणार आहे घराकडं. जेवण तर मगाशीच झाले आणि जेवण झाल्यावर मग आठवलं मला तर खोकला आहे आणि झोपून देत नाही खोकला. मग म्हणलं दवाखान्यात जाऊन लागते. अचानक भयानक दवाखान्यात गेलो आणि आलो. आता घरात जाऊन एडिटिंग करणार आहे आणि झोपून टाकणार आहे. त्यामुळे आपला व्लॉग इथं सेंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.